नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण NSDA आणि दुसरं जे आहे आपल्याला म्हणजेच NSDA आणि आणखी एक एजन्सी NSDC, या दोन महत्वाच्या एजन्सीज आपण किंवा दोन महत्वाच्या जे काही संघटना आहेत ते इथं बघणार आहोत. आता बघा, पहिला आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी. आता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी याची स्थापना कधी झालेली आहे? 2013. थोडस एक मिनिट, मला याला शिफ्ट करू द्या. हा, ठीक आहे. आता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी स्थापना कधी झाली की फॉर्म 2013. आता हे लक्षात घ्या, कसं ठेवायचं, तेरी एजन्सी म्हणजे काय, 2013 ला स्थापना झाली. एजन्सीवर आपल्याला लगेच हे एजन्सी जे आहे शब्द त्याच्यामुळे सहज लक्षात राहते. हे इयर सुद्धा महत्वाचे आहे, याच्यावर इयर फॅक्च्युअल डेटा सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे NSDA ची स्थापना 2013 ला झाली होती. तेरी एजन्सी अशी आपण टेक्स्ट लक्षात ठेवली. पर्पज काय, NSDA was created to coordinate and regulate skill development activities across the different ministries and organization, attempt to increase the employability of the youth in India. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे की कोऑर्डिनेशन अँड रेग्युलेशन स्किल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज साठी ही जनरली NSDA ही एजन्सी एक काम करत म्हणजे होती म्हणून आपण, कारण की ते पुढे नंतर NC जे हे दिसते ना, NCEVT, याच्यामध्ये हे झालं, त्याला रेग्युलेटरी पॉवर NCEVT कडे गेले, म्हणजे होती असं म्हणायला हरकत नाही. त्याचे की फंक्शन काय काय होते बघा, कोऑर्डिनेट स्किल डेव्हलपमेंट एफर्ट अँड डिफरंट सेंट्रल मिनिस्ट्रीज अँड स्टेट गव्हर्नमेंट. नंतर अलाइन ट्रेनिंग प्रोग्राम विथ NSQF, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क सोबत अलाइन आहे. नंतर मॉनिटर quality of skill development institute, support policy planning and strategy of the skill development, बी द नोडल एजन्सी. नोडल एजन्सी म्हणजे काय, मेन जे काय कोऑर्डिनेटर आहे किंवा मेन जे हे आहे म्हणजे कोऑर्डिनेटर म्हणून आपण, ओव्हरऑल जे काही सगळ्या गोष्टी बघतील त्याला आपण नोडल एजन्सी म्हणतो. फॉर स्टेट स्किल डेव्हलपमेंट मिशन रेफर टू द रोल ऑफ नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी. नंतर त्याच्यासाठी LMIS एक हे होतं आपल्या सिस्टीम, म्हणजेच काय, लेबर मार्केट इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर त्या लेबर मार्केट किंवा LMIS चा उद्देश काय, इट इज अ सिस्टम यूज टू कलेक्ट, अनालाइज अँड शेअर द इन्फॉर्मेशन अबाउट द जॉब, स्किल, डिमांड अँड लेबर सप्लाय. या सगळ्याचं जे काय हे आहे तर हे सगळं या सिस्टीमवर, LMIS या सिस्टीमवर माहिती मिळणार आहे. नेचर बघा, आता ओरिजिनल बॉडी कोणती, ते NSDA ही ऑटोनॉमस बॉडी होती. नंतर करंट बॉडी NCVET, कारण की ते रेग्युलेटरी अथॉरिटी जे आहेत NSDA ते आता सध्या NCVT कडे गेलेले आहे. आणि मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनियरशिप, जर आपण MSD मिनिस्ट्री असं म्हणतो. नंतर आता दुसरं असते की NCVT, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग. आता याची स्थापना 1956 ला. आपण म्हणत नाही का 1756 ट्रेनिंग कशाला करतात, 1756 म्हणजे काय, त्या ट्रेनिंग म्हणून असं लक्षात ठेवायचं की 1756 ट्रेनिंग कशाला आपण म्हणतो ना, एकच ट्रेनिंग कर रे बाबा त्याच्यामध्येच मास्टर की बघा, 1756 ट्रेनिंग करण्यात काही अर्थ नाही. तर ते 56 म्हणजे काय, तर 1956 मध्ये NCVT ची स्थापना झाली होती. हे स्थापना पण लक्षात ठेवायची आहे, कारण की येत्या बेसवर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टॅकल होत असते. नंतर बघा की NCVT was established in 1956 to advise the government of India on the policies related to craftsman training scheme. जे CTS स्कीम चालू झाली होती ना 1950 ला, तर त्याच्यासाठी म्हणजे एक गव्हर्नमेंटला ऍडवाइस देण्यासाठी म्हणजे त्या संदर्भात गव्हर्नमेंटला ऍडवाइस देण्यासाठी ही जे काही NCVT ही चालू झाली होती. अँड सेट द स्टँडर्ड फॉर व्होकेशनल ट्रेनिंग इन ITI. नाव रेग्युलेटरी फंक्शन ऑफ NSDA अँड NCVT have been being subsumed किंवा इन्क्लुडेड अंडर NCVT. जे NCVT 2018 ला स्थापना झाली होती, त्याच्यामध्ये त्याचे रेग्युलेटरी फंक्शन सगळे म्हणजे कोणाचे, NSDA आणि NCVT चे त्याच्याकडे देण्यात आलेले आहेत. नंतर आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NSDC. आता बघा, स्थापनाची 2008 ला. आता आपण तीन गोष्टी बघितल्या, पहिली होती NSDA, दुसरी होती NCVT आणि तिसरं आले पिक्चर मध्ये NSDC. आता तिघाची स्थापना वर्ष मी असे लक्षात ठेवतो. सो आपल्याला बघा, पहिले ट्रिक्स लिहिले मी तर. C8, सी म्हणजे काय, NSDC. हे बघा, सी मधला हे इकडे सी घेतला मी. सी म्हणजे काय, C8 कंपनी माहित आहे ना तुम्हाला. C8 म्हणजे काय, सी म्हणजे काय, हे कॉर्पोरेशन, आणि 8 म्हणजे काय, हे साधा आपला 8, C8.
नंतर एनएसडी साठी आपण काय तेरी एजन्सी लक्षात ठेवलं ना, एनएसडी ची स्थापना 2013ला, आणि ते शेवटी काय होतं, ये होता एजन्सी होती म्हणून आपण त्याला तेरी एजन्सी, म्हणजे 2013ला एनएसडी ची स्थापना झाली. नंतर एनसीव्हीटी आपण म्हणलं नाही का, 1756 ट्रेनिंग कशाला करायच्या, एकच ट्रेनिंग करायचं. 56 म्हणजे काय, 1956ला एनसीव्हीटी ची स्थापना झाली. आता हे बघा, तिन्ही सगळ्या एन एस असं आहे, त्याच्यामुळे कन्फ्युज होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपल्याला त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कारण की ते विचारू शकते, आणि ते जर नाही विचारलं तर डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला दुसरा जरी क्वेश्चन आला तरी आपल्याला ते टॅकल करता येते. आता बघा का, अंडर द नाव मिनिस्ट्री एमएसडी मिनिस्ट्री, म्हणजे सध्याचे काय आहे ती कोणाच्या मिनिस्ट्रीमध्ये आहे, अंडर द मिनिस्ट्री ऑफ एमएसडी. पण जेव्हा सुरुवातीला स्थापना झाली होती तेव्हा मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर होती ते, म्हणजे जेव्हा 2008ला सुरू झाली, कारण की एमएसडी ची स्थापनाच आपली 2014ला सुरू झाली होती ना, तर त्याच्यामुळे अगोदरचं जे काय मिनिस्ट्री होते ते फायनान्सच्या अंतर्गत स्थापन झाली होती. परंतु सध्या त्याचं कोणाच्या अंडरमध्ये आहे, ती एमएसडी मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे. याज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, पीपीपी ज्याला आपण म्हणतो. आता टाईप कोणता आहे, पीपीपी आहे ना, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आता इथं लक्ष द्या, पीपीपी जरी असलं तरी इथं काय झालं की नेहमी पीपीपी मध्ये आपण काय करत असतो की गव्हर्नमेंटचा वाटा 51% आणि प्रायव्हेट सेक्टरचा वाटा 49%. परंतु इथं तसं नाही, इथं उलट आहे. 49% शेअर ऑफ द कॅपिटल हेल्ड बाय द गव्हर्नमेंट. इथं गव्हर्नमेंटचा वाटा 49 आहे, हे लक्षात घ्या. जनरली आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये कसं विचार करतो की 51% वाटा गव्हर्नमेंटचा असते आणि 49% वाटा प्रायव्हेट सेक्टरचा. परंतु इथं उलट असल्यामुळे थोडंसं आपलं कन्फ्युजन होऊ शकते. 49% वाटा हा प्रायव्हेट सेक्टरचा आहे आणि 49% वाटा गव्हर्नमेंट सेक्टरचा आणि 51% वाटा प्रायव्हेट सेक्टरचा. नेहमी आपण काय सांगितलं मी की तुम्हाला गव्हर्नमेंटचा 51% असते, पण इथं तसं नाही. इथं गव्हर्नमेंटचा वाटा किती आहे, 49, आणि प्रायव्हेटचा वाटा 51% आहे. नंतर फॉर्म अंडर द सेक्शन 25 ऑफ द कोणत्या कंपनीज ऍक्ट 1956, आणि जे करस्पॉन्डिंग टू द 8 आर्टिकल 8 किंवा सेक्शन 8 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. म्हणजे हे 25 जरी लक्षात नाही ठेवलं तरी हे 8 वर प्रश्न येऊ शकते. 8 ऍक्ट जरासा महत्व आहे, त्याच्या अंतर्गत एनएसडीसी स्थापना झालेली होती. नंतर मेन पर्पज काय, एनएसडीसी वर्क्स टू प्रमोट द स्किल डेव्हलपमेंट अँड व्होकेशनल ट्रेनिंग इन इंडिया, स्पेशली थ्रू द प्रायव्हेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड द इंडस्ट्री पार्टिसिपेशन. नंतर मेजर फंक्शन ऑफ एनएसडीसी चे कोणते आहेत, फंडिंग सपोर्ट, ही फंडिंग सुद्धा करते. प्रमोट द प्रायव्हेट सेक्टर ट्रेनिंग, सपोर्ट द प्रायव्हेट सेक्टर इनिशिएटिव्ह. प्रायव्हेट सेक्टरला नुसतं ट्रेनिंगला सपोर्ट करते का, तर नाही, त्याच्यासोबत प्रायव्हेट सेक्टरच्या इनिशिएटिव्हला सुद्धा सपोर्ट करते. कारण की काय होते की 51% वाटा ऑलरेडी त्या प्रायव्हेट सेक्टरचाच आहे ना, फक्त 49%च गव्हर्नमेंटचा आहे. सपोर्ट द स्किल इंडिया मिशन, ही स्किल इंडिया मिशनला सुद्धा सपोर्ट करते. इंडस्ट्री ओरिएंटेड स्किल, बिल्ड स्किल इकोसिस्टम, हे सगळं याचे फंक्शन आहे. आता डीजीटी आणि एनएसडीसी मध्ये काय फरक आहे, तुम्ही म्हणता सर दोन्ही सारख्याच दिसते, कन्फ्युजन होते. तर डीजीटी, जर आपण डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग, डीजीटी काय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, फोकस ऑन द गव्हर्नमेंट प्रोफेशनल इन्स्टिट्यूट आयटीआय रिलेटेड, आणि जनरली हे रिलेटेड टू लॉंग टर्म कोर्सेस असते. नंतर एनएसडीसी कशी आहे, तर टोटली गव्हर्नमेंट आहे का, नाही, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये आहे. फोकस ऑन द इंडस्ट्री अँड प्रायव्हेट सेक्टर, याच्यावर फोकस आहे. इथं कसं होतं की याच्यामध्ये आयटी आणि गव्हर्नमेंट व्होकेशनल इन्स्टिट्यूट याच्यावर जरा जास्त फोकस आहे याचा. इथं काय फोकस ऑन द इंडस्ट्री अँड प्रायव्हेट सेक्टर ट्रेनिंग रिलेटेड टू शॉर्ट टर्म कोर्सेस आहे. हे जो आपला डीजीटी होता हा रिलेटेड टू लॉंग टर्म कोर्सेस होता. नंतर एनएसडी आणि एनएसडीसी मध्ये काय फरक आहे, एनएसडी जे आहे ते काय पॉलिसी कोऑर्डिनेटर अँड क्वालिटी अशुरन्स बॉडी आहे. एनएसडीसी काय आहे ते इम्प्लिमेंटेशन अँड फंडिंग ऑर्गनायझेशन फॉर द स्किल ट्रेनिंग प्रोग्राम. म्हणजे एनएसडी काय पॉलिसी कोऑर्डिनेशन साठी आहे, तर ही काय रिअल मध्ये इम्प्लिमेंटेशन आणि फंडिंग ऑर्गनायझेशन फॉर द स्किल ट्रेनिंग प्रोग्राम साठी आहे. नंतर स्कीम अँड इनिशिएटिव्ह ऑफ द एनएसडीसी. आता तुम्ही म्हणाल सर सिलेबस मध्ये फक्त एनएसडीसी एवढंच दिलं, मग हे स्कीम करायच्या का, तर याचं उत्तर आहे की ह्या स्कीम नक्की करायच्या आहे, कारण की या सगळ्या स्कीम मी एनएसडीसीच्या साईटवरून घेतल्या, आणि जे 18 फेब्रुवारी 2026 ला एक्झाम झाली त्याच्यामध्ये याच्यामधल्या 1-2 स्कीम विचारलेल्या आहे. त्याच्यामुळे
द स्कीम अँड इनिशिएटिव्ह ऑफ द NSDC, इथं जे आहे ना NSDC सगळ्या स्कीम किंवा इनिशिएटिव्ह हे करणं सुद्धा एक्सपेक्टेड आहे, कारण की याच्या स्कीमवर 2-3 प्रश्न 18 फेब्रुवारी 2026 ला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. आणि हे सगळ्या स्कीम मी त्या NSDCच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेल्या आहे. त्याच्यामुळे या सगळ्या करणं आपल्याला गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल सर एवढं NSDC मध्ये डीप मध्ये जावं लागते का? तर इथं आहे की जर 18 फेब्रुवारी 2026 ला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये जर 2-3 स्कीम या विचारल्या तर येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा 1-2 याच्यामध्ये स्कीम येऊ शकते. त्यामुळे या सगळ्या स्कीम करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली स्कीम आहे PM विश्वकर्मा. स्टार्ट कधी झाली होती? 2023 ला. त्याचा उद्देश काय? टू सपोर्ट द ट्रॅडिशनल आर्टिसन अँड क्राफ्ट्समॅन, ऑल्सो कॉल्ड एज, त्याला विश्वकर्मा जसं म्हणतो, हु आर एंगेज इन हँडीक्राफ्ट अँड अदर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍक्टिव्हिटी. आता क्राफ्ट्समॅन म्हणजे काय? आर द स्किल वर्कर हु मेक, रिपेअर अँड बिल्ड द थिंग्स युजिंग द हँड्स अँड टेक्निकल स्किल. मग आता हे कोणकोणत्या क्राफ्ट्समॅन हे पाठ करत नाही. जेवढे क्राफ्ट्समॅनच्या रिलेटेड काही एक्झाम्पल येतील एक्झाम मध्ये ते सगळे कन्सिडर आपण करत असतो. फक्त PM विश्वकर्मा ही योजना कशासाठी आहे? ट्रॅडिशनल आर्टिस्ट सपोर्ट करते. कोणाकोणाला? ट्रॅडिशनल आर्टिसन आणि क्राफ्ट्समॅन यांना सपोर्ट करण्यासाठी PM विश्वकर्मा ही योजना आहे. मग त्याच्यामध्ये कोणते आर्टिसन आहेत, कोणते क्राफ्ट्समॅन आहे हे पाठ करत नाही. त्याचं दिसलं एक्झाम्पल की सगळे आहेत म्हणायचं. म्हणजे उगाच त्याच्यामध्ये मेमोराईज करण्यात किंवा लक्षात ठेवण्यात काही अर्थ नाही. फक्त आपल्याला मेन पर्पज जरी याचा समजला की बाकी आपल्याला ऑप्शन बरोबर टॅकल करता येते. नंतर सगळ्यात महत्वाची एक्झाम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. जसं याच्यावर 100% मी सांगतो की याच्यावर 100% प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न असते. त्याच्यामुळे येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा या योजनेवर फिक्स प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे याच्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता याची सुरुवात कधी झाली होती? तर 15 जुलै 2015 ला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. तर हे कसं पी आणि असं किंवा 15 जुलै 2015 हे सुद्धा, कारण की त्याच दिवशी वर्ल्ड युथ डे होता. आणि त्या दिवशीची एकदम महत्वाची योजना म्हणजे ITI प्रिन्सिपल साठी जे काही सगळ्यात महत्वाची योजना असेल तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही सगळ्यात महत्वाची योजना आहे. आणि त्याची तारीख सुद्धा लक्षात ठेवायची की 15 जुलै 2015 ज्या दिवशी वर्ल्ड युथ डे होता. आता याचा पर्पज काय होता? इट इज अ स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. आता त्याच्यामध्ये 4 स्टेजेस आहेत आतापर्यंत. म्हणजे PM प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 1.0 2015-16 या टाइम स्पॅन मध्ये येते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2.0 16 ते 20 या कालावधीत होती. नंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 हे 21-22 या काळा म्हणजे मध्ये होती. आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 22 ते 2026 या 4 वर्षासाठी सध्या हे आहे. 4.0 म्हणजे हे 4 वर्षासाठीच आहे. 22 ते 26 हे सुद्धा लक्षात आपल्याला राहते. आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 1.0 ही फक्त एकाच वर्षासाठी होता तेवढा फेज, म्हणजे 15-16. आणि त्याच्यानंतर कोरोनापर्यंत दुसरा फेज चालू झाला होता 2.0 16 ते 20. आणि त्याच्यानंतर कोरोनाच्या स्पॅन मध्ये मग 21 ते 22च्या कालावधीत तिसरा फेज. आणि आता सध्या 4 वर्षासाठी हे लक्षात, हे 1.0 म्हणजे एका वर्षासाठी आणि हे 4 वर्षासाठी. बाकीचे मधातले वर्ष आपल्याला ऑटोमॅटिक सापडतात. मिनिस्ट्री MSD आहे, इम्प्लिमेंटेशन NSDC थ्रू होते. ट्रेनिंग अलाइन विथ NSQF. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ट्रेनिंग आहेत. पहिला STT म्हणजे काय? शॉर्ट टर्म ट्रेनिंग. ते किती महिन्याचं असते? 3 ते 6 महिन्याचं. आणि त्याच्यासाठी एज ग्रुप किती आहे? 15 ते 45. नंतर RPL सुद्धा आहे, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग. RPL चा फुल फॉर्म आहे रेकग्नायझेशन ऑफ द प्रायर लर्निंग. त्याच्यासाठी एज ग्रुप आहे 15 ते 45. नंतर SP म्हणजे काय? स्पेशल प्रोजेक्ट. त्याच्यासाठी एज ग्रुप आहे 18 ते 59. आता याची इन्क्लुझिव्हिटी 45% कॅन्डिडेट्स बिंग वुमन. म्हणजे त्याच्या सगळ्या जे काही 100 मधल्या जर आपण लाभार्थी बघितले किंवा जे काही कॅन्डिडेट आहे त्याच्यामध्ये 45% वुमन असतील. आणि सिग्निफिकंट शेअर ऑफ SC ST अँड OBC यांचा महत्वपूर्ण त्याच्यामध्ये वाटा असेल. आता स्पेशल प्रोजेक्ट, आता पंख याच्यावर विचारला नाही, परंतु येणाऱ्या एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न एखादा येऊ शकते. त्याच्यामुळे तो पंखचं असं काही स्पेसिफिक फुल फॉर्म नाही, फक्त पंख जे आहे स्पेशल प्रोजेक्ट आहे. आणि ते कोणासाठी आहे? टू एक्सपांड द स्किलिंग ऍक्सेस ऑफ द मार्जिनलाइज ग्रुप. त्याच्यासाठी ही पंख योजना आहे. साधा एक्झाम मध्ये असं येऊ शकते की स्पेशल प्रोजेक्ट किंवा पंख हे काय? तर पंख कशाच्या रिलेटेड आहे? तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनामध्ये जे काही स्पेशल प्रोजेक्ट आहे त्याच्या रिलेटेड ही पंख किंवा पंख प्रोजेक्ट आहे. नंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 चे फीचर काय? NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याच्याशी अलाइन आहे. नंतर शॉर्ट टर्म ट्रेनिंग आहे.
नंतर RPL म्हणजे काय, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग. नंतर OJT, ऑन द जॉब ट्रेनिंग, इंट्रोडक्शन टू इमर्जिंग टेक्नॉलॉजी लाईक AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 5G. नंतर ड्रोन टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी यासारख्या सुद्धा ऍडव्हान्स किंवा इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे. नंतरची महत्वाची आहे, नंतर कोणता आहे, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, PMKK आर द मॉडेल ट्रेनिंग सेंटर आहेत. हे मॉडेल ट्रेनिंग सेंटर आहेत इस्टॅब्लिश अक्रॉस द डिस्ट्रिक्ट इन इंडिया. प्रत्येक म्हणजे जिल्ह्यामध्ये त्याची उभारणी केली जाते टू प्रोव्हाइड द हाय क्वालिटी स्किल ट्रेनिंग. म्हणजे स्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हे MTS किंवा प्रधानमंत्री, MTS म्हणजेच काय, मॉडेल ट्रेनिंग सेंटर किंवा त्याला प्रधानमंत्री कौशल्य केंद्र असं सुद्धा म्हणतात. जिल्ह्याच्या ठिकाणी कशासाठी, प्रोव्हाइड द हाय क्वालिटी स्किल ट्रेनिंग साठी हे असते. नंतर टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे काय, TITP. द TITP म्हणजेच काय, टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम इज अ ट्रेनिंग प्रोग्राम स्टार्टेड बाय द जपान इन 1993 टू हेल्प द कंट्रीज डेव्हलप द स्किल ऑफ द वर्कर फ्रॉम द डेव्हलपिंग कंट्रीज. आता बघा, ही जपानला सुरू केली होती. त्याचा उद्देश काय होता की जे डेव्हलपिंग कंट्री, विकसनशील देश आहे, त्याच्यामध्ये स्किल वर्कर टू डेव्हलप द स्किल ऑफ वर्करचं स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी हे सुरू झालं होतं. हाऊ द प्रोग्राम वर्क्स. आता बघा, तुम्ही म्हणता सर हे तर जपानमध्ये चालू झालं, तर मग याचा आपल्याला काय फायदा आहे. तर बघा की हा प्रोग्राम कसा वर्क करते. यंग पीपल फ्रॉम द डेव्हलपिंग कंट्रीज गो टू द जपान. म्हणजे आपल्यासारख्या भारतासारख्या देशातले लोक, यंग पीपल काय, जपानमध्ये जातील आणि दे रिसीव्ह द प्रॅक्टिकल ट्रेनिंग इन द इंडस्ट्रीज अँड कंपनीज. तिथच्या जे काही कंपनीमध्ये कोणते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असते, काय असते, ते शिकतील. आणि द ट्रेनिंग मेनली हॅपन्स थ्रू द ऑन द जॉब ट्रेनिंग. आफ्टर कम्प्लिटिंग द ट्रेनिंग रिटर्न टू देअर होम कंट्रीज अँड अप्लाय द स्किल दे लर्न. म्हणजे काय करतील ते, जपानमध्ये जातील या योजनेअंतर्गत. तिच्या जे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनीत कोणत्या वापरल्या जातात ते शिकतील आणि आपल्या देशात येऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करतील. तर यासाठी ही म्हणजे कोणती, TITP ही स्कीम सुरू झाली होती. नंतर काय, तर स्किल इम्पॅक्ट बॉन्ड. आता हे तुम्ही म्हणता सर सगळ्या योजना करायच्या का. मी काय सांगितलं की NSDच्या साईटवर या सगळ्या स्कीम आहेत, तिच्याच मी घेतलेल्या आहे. आता या जे 18 फेब्रुवारीला एक्झाम झाली त्याच्यामध्ये 2-3 स्कीम यातल्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथं सगळ्या स्कीम आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्यातली कोणतीही 1-2 स्कीम येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्या लेवलला आपण याची तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. द नेम स्किल इम्पॅक्ट बॉन्ड कम्स फ्रॉम द 3 कीवर्ड्स. कोणकोणत्या, स्किल, इम्पॅक्ट आणि बॉन्ड. त्याच्यामध्ये स्किल म्हणजे काय, the program focus on the skill development training for the youth as they get the employment. म्हणजे काय करायचं की स्किल मध्ये काय, युथला स्किल डेव्हलपमेंट करायचं युथ मध्ये की जेणेकरून त्याला एम्प्लॉयमेंट मिळण्यासाठी मदत होईल. आता इम्पॅक्ट दुसरा शब्द आहे, कारण की स्किल इम्पॅक्ट बॉन्ड अशी योजना आहे ना, SIB. इम्पॅक्ट म्हणजे काय, फंडिंग इज बेस ऑन द मेजरेबल रिझल्ट. म्हणजेच त्याला इम्पॅक्ट म्हणतो. सच ॲज जॉब प्लेसमेंट किती झाला, जॉब रिटेन्शन किती आहे, इम्प्रूव्ह एम्प्लॉयबिलिटी किती झाली, त्याच्या बेसवर, म्हणून ते इम्पॅक्ट म्हटलं त्याला. इन्व्हेस्टर आर पेड बॅक ओनली व्हेन दिस रिझल्ट आर अचीव. म्हणजे काय, इन्व्हेस्टरला जेव्हाच हे पेड बॅक केलेले जातील पैसे, जेव्हा हा रिझल्ट अचीव केला जाते. आता बॉन्ड कशाला म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲट बॉन्ड बिकॉज ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टर प्रोव्हाइड द मनी in advance similar to the investment bond. The government or the outcome funders repay the investor if they program successfully achieve the agreed output. म्हणजे काय झालेलं आहे की इन्व्हेस्टरला केव्हा फंड गव्हर्नमेंट देणार आहे, जेव्हा त्याने जॉब प्लेसमेंट, जॉब रिटेन्शन आणि इम्प्रूव्ह एम्प्लॉयबिलिटी हे काहीतरी जर झालं तरच त्याला म्हणजे पैसे देणार आहेत. म्हणून त्याला आपण तिथं बॉन्ड म्हटलेला आहे. नंतरची याच्याच मध्ये स्कीम कोणती आहे, शिको और कमाओ, लर्न अँड अर्न स्कीम. ऑब्जेक्टिव्ह काय असता, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस स्कीम इज टू प्रोव्हाइड स्किल ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी टू द youth फ्रॉम द मायनर कमिटी. म्हणजे स्पेसिफिक कोणती, JK अँड लडाख या एरिया मधल्यासाठी ती योजना सुरू झाली होती. नंतर SSW म्हणजे काय, स्पेसिफाईड स्किल वर्कर इज अ रेसिडेन्शियल स्टेटस इंट्रोड्यूस्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ जपान 2019, allowing the aspiring Indian youth to work and reside in the Japan. This status was created to the address Japan's severe labor shortage
by accepting the foreign worker with the specific skill and expertise. म्हणजे काय झालेलं आहे याच्यामध्ये 2019 म्हणजे काय गव्हर्नमेंट ऑफ जपानने सुरू केली. त्याच्यामध्ये काय करणार आहे, इंडियन युथ जातील तिथं जपानमध्ये थांबतील आणि दिस स्टेटस वॉज क्रिएटेड टू ऍड्रेस द जपान सेव्हर लेबर शॉर्टेज. ज्यावेळी जपानमध्ये लेबरचं शॉर्टेज होतं, बाय ऍक्सेप्टिंग द फॉरेन वर्कर विथ द स्पेसिफिक स्किल अँड एक्सपर्टाईज. म्हणजे काय तिकडे कामगाराची कमी होती, मग इकडे कामगार म्हणजे काय स्पेसिफिक ज्यांनी थोडंफार म्हणजे ट्रेनिंग घेतलं किंवा काय त्यांनी एक्सपर्टाईज घेतलं, तर तिथं जाऊन ते त्यांना ते म्हणजे त्या याच्यामध्ये ज्यांचा जे काय जपान मधला जे शॉर्ट लेबरचा प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या इंडियन लेबर किंवा एक्सपर्टाईजला ते वापरायचे. यासाठी ती म्हणजे कोणती स्पेसिफाईड स्किल वर्कर ही योजना सुरू झाली होती. नंतर स्वदेश स्कीम. आता स्वदेश म्हणजे काय, स्किल वर्कर अरायवल डाटाबेस फॉर द एम्प्लॉयमेंट सपोर्ट वॉज लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ड्युरिंग द COVID-19. आणि त्याच म्हणजेच कोणत्या वर्षी 2020ला ही योजना सुरू झाली होती. याचा अर्थ काय, इट वॉज स्टार्टेड टू आयडेंटिफाय अँड यूज द स्किल ऑफ इंडियन लेबर हु रिटर्न टू द कंट्री फ्रॉम द अब्रॉड. म्हणजे ते कोरोना काळात जे काही दुसऱ्या देशातून भारतात लोक आपले आलेले आहे, त्यांचं स्किल आयडेंटिफाय करायचं आणि त्यांना काहीतरी आपल्या देशात काम द्यायचं आहे किंवा त्याला कोणत्या तरी नोकरी द्यायची आहे, त्यासाठी ही स्वदेश योजना कोरोना काळात सुरू झाली होती. आता रिलेटेड मिशन काय होते या स्वदेश योजनेचं, द स्कीम इज लिंक विथ द वंदे भारत मिशन विच ब्रॉड द बॅक मेनी इंडियन सिटीजन फ्रॉम द डिफरंट कंट्रीज ड्युरिंग. म्हणजे जे काय कोरोना काळात आपल्या देशातले जे काही होते दुसऱ्या देशात गेलेले, त्यांना आपल्या देशात आणण्यासाठी जे काही गव्हर्नमेंटनं मिशन राबवलं होतं त्याला वंदे भारत मिशन आपण म्हटलं होतं. आणि त्या मिशनच्या सोबतच ही लिंक कोणती स्वदेश योजना ही लिंक केलेली होती. कारण की ते वर्कर आले तिकडून तर त्यांना आपल्या देशात काहीतरी काम द्यावं लागेल ना, म्हणून ते त्यांचं स्किल आयडेंटिफाय करायचं आणि त्यांना आपल्या देशातच काहीतरी रोजगार द्यायचा, तर त्यासाठी ही स्वदेश स्कीम आलेली होती. नंतर प्रोजेक्ट अँबर. आता हे असे नाव सुद्धा येऊ शकते की प्रोजेक्ट अँबर कशासाठी आहे, तर प्रोजेक्ट अँबर बघा काय, प्रोजेक्ट अँबर स्टँड फॉर accelerated mission for the better employment and the retention. It is the skill development initiative to improve the job placement and employment retention for the youth in India. म्हणजे काय झालेलं आहे की आंबर मध्ये काय की इम्प्रूव्ह द जॉब प्लेसमेंट, भारतातनीच त्यांना जॉब देण्याची संधी द्यायची आणि इथंच त्यांना टिकून ठेवायचं आहे. म्हणजे दुसऱ्या देशात, कारण की दुसऱ्या देशात जर गेले तर त्याचा आपला ब्रेन ड्रेन आपण ज्याला म्हणतो की आपला ब्रेन ड्रेन दुसरे देश लोक वापरतील, तर आपल्या देशातल्या जे काय हे आहेत म्हणजे काय युथ आहेत त्यांना इथंच जॉब प्लेसमेंट इम्प्रूव्ह म्हणजे चांगला जॉब प्लेसमेंट द्यायचा आणि इथंच त्यांचा जॉब टिकून ठेवायचा की एम्प्लॉयमेंट रिटेन्शन म्हणजे त्यांना दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही. तर त्यासाठी प्रोजेक्ट अँबर ही योजना सुरू झाली होती. कोण सुरू केली होती, NSDC न सुरू केली होती. आणि एक ही NGO टाईप एक आहे जनरेशन इंडिया फाउंडेशन, ह्याचा सुद्धा वाटा होता आणि मिनिस्ट्री होती त्याला MSD. नंतर निपुण योजना, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर द प्रमोशन ऑफ अपस्किलिंग ऑफ द निर्माण वर्कर ज्याला आपण निपुण म्हणतो, हे फुल फॉर्म हे इकडे निपुण दिसते तुम्हाला स्कीम, आणि सुरू झाली ती 2022ला. तर आता बघा की निपुण योजनेचा, हे निपुण योजना इथं जर तुम्हाला इथं इथं फुल फॉर्म दिसत नसेल तर NIPUN असं निपुण ही योजना, त्याला निपुण योजना म्हणत असतो आपण. इकडे मी लिहितो I आणि इथं लिहितो मी P आणि इकडे लिहितो U आणि हे N, हे निपुण योजना आहे. 2022ला सुरू झाली होती. इट इज अन इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट फॉर द स्किल ट्रेनिंग ऑफ द कन्स्ट्रक्शन वर्कर. म्हणजे बांधकाम क्षेत्रातील लोकांसाठी ही योजना होती. तर हे कन्स्ट्रक्शन वर्करच्या रिलेटेड ही योजना आहे. तर ते निपुण योजना ही सुद्धा NSD चाच भाग आहे. नंतर आता हे स्कीम झाल्या. आता सर्व्हिसेस ऑफ द NSDC. पहिली आहे स्मार्ट, म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय, स्किल मॅनेजमेंट ॲक्रेडिटेशन ऑफ द ट्रेनिंग सेंटर. द स्किल मॅनेजमेंट ॲक्रेडिटेशन ऑफ द ट्रेनिंग सेंटर म्हणजे स्मार्ट वॉज अँड द ऑनलाईन सिस्टीम टू यूज फॉर
ॲक्रेडिटेशन अँड अफिलिएशन ऑफ द स्किल ट्रेनिंग सेंटर इन इंडिया. जे काय स्किल ट्रेनिंग सेंटर आहे त्यांना ॲक्रेडिटेशन आणि अफिलिएशन देणं याच्यासाठी ही स्मार्ट योजना आहे. म्हणजेच काय, द स्किल मॅनेजमेंट ॲक्रेडिटेशन ऑफ द ट्रेनिंग सेंटर. त्याला हे स्मार्टचं फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचं, चुकून मागून येऊ शकते तसं. म्हणजे कोणतं, स्किल मॅनेजमेंट ॲक्रेडिटेशन ऑफ द ट्रेनिंग सेंटर. हा, बाकी खालचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. एक थोडस आलं वर द्या. नंतर आपण इथं बघा, इथं तक्षशिला पोर्टल दिसते. पर्पज ऑफ तक्षशिला पोर्टल. द पोर्टल इज यूज टू ट्रेन अँड अपस्किल द ट्रेनर्स, ॲक्सेसर अँड अदर स्टेक होल्डर इन्व्हॉल्व इन द स्किल डेव्हलपमेंट इकोसिस्टीम. म्हणजे हे काय करायचंय, कोणाला ट्रेन करायचंय, ट्रेनरला आणखीन अपस्किल करायचं आहे, म्हणजे त्याचं काही जरी अपडेट स्किल करायचं आहे. ॲक्सेसर, नंतर अदर स्टेक होल्डर इन्व्हॉल्व इन द स्किल डेव्हलप, जे काही स्किल डेव्हलपमेंट इकोसिस्टीम मध्ये जेवढे लोक आहेत ना, त्यांचं स्किल किंवा त्यांना ट्रेनिंग द्यायची, साध्या सोप्या भाषेत त्याला आपण तक्षशिला पोर्टल असं म्हटलेलं आहे. नंतर कौशल्य मार्ट, म्हणजेच काय, स्किलिंग रिसोर्स मार्केट प्लेस. द कौशल्य मार्ट इज अ स्किलिंग रिसोर्स मार्केट प्लेस क्रिएटेड बाय नॅशनल, म्हणजेच काय, NSDC. इट इज द डिजिटल प्लॅटफॉर्म व्हेअर डिफरंट स्किल डेव्हलपमेंट रिसोर्सेस अँड सर्व्हिसेस आर अवेलेबल इन वन प्लेस. म्हणजे काय, स्किलच्या रिलेटेड जे काही रिसोर्सेस आहे, सर्व्हिसेस आहे, सगळे एकाच जागेवर अवेलेबल करण्यासाठी कौशल्य मार्ट हे काय सर्व्हिसेस सुरू करण्यात आली. नंतरचं आहे कौशल्य ई पुस्तकालय. आता हे काय झालं, कौशल्य ई पुस्तकालयाचा उद्देश काय होता, इज टू प्रोव्हाइड इझी ऍक्सेस टू द स्किल डेव्हलपमेंट लर्निंग मटेरियल ऑनलाईन. म्हणजे स्किल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड जे काही ऑनलाईन मटेरियल आहे, तर ते ई कौशल्य ई पुस्तकालय या सर्व्हिसेस अंतर्गत आहे. थोडस याला क्लिअर करतो मी. हा, नंतर आहे एंटरप्रेनरशिप सपोर्ट इनिशिएटिव्ह. याचा पर्पज काय, द मेन पर्पज ऑफ धिस सर्व्हिसेस टू एनकरेज द स्किल इंडिव्हिज्युअल्स टू स्टार्ट देअर ओन बिझनेस अँड बिकम अ जॉब क्रिएटर इन्स्टेड ऑफ जॉब सीकर. म्हणजे काय, की नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे तयार करण्यासाठी एंटरप्रेनरशिप सपोर्ट इनिशिएटिव्ह ही जे काय सर्व्हिसेस आहे ही सुरू करण्यात आली. नंतर रोजगार मेळा. रोजगार मेळा इज अ एम्प्लॉयमेंट इव्हेंट फेअर द एम्प्लॉयर्स अँड जॉब सीकर मीट ॲट द वन प्लेस फॉर द जॉब ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे काय, नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे हे एका जागेवर जमा होतील आणि काय करतील, की नोकरी देणारे नोकरी शोधणाऱ्यांना जॉब देण्याची एक संधी निर्माण करते. त्यासाठी ते रोजगार मेळा सुरू झाला होता. उडान स्कीम. आता बघा, ही उडान, उडे देश का आम नागरिक ही स्कीम नाही, तर ही उडान वेगळी आहे. उडान स्कीम प्रोव्हाइड द स्किल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी टू द अनएम्प्लॉयमेंट युथ ऑफ जम्मू अँड काश्मीर. म्हणजे त्याच भागासाठी ही उडान योजना. कारण काय केलं, की युथ साठी स्किल ट्रेनिंग द्यायचं आणि प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी देणे. कोणासाठी, ते जे बेरोजगार युथ आहेत त्यांच्यासाठी. आणि स्पेसिफिकली कुठले, जम्मू काश्मीर मधले किंवा जे जम्मू काश्मीर मधले आहेत त्याच्यासाठी ही उडान स्कीम सुरू झालेली आहे. ही उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक ही नाही, तर ही उडान स्किल डेव्हलपमेंट किंवा प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी जे बेरोजगार युथ आहेत जम्मू काश्मीरचे त्याच्यासाठी ही योजना सुरू झाली होती. होप करतो की फास्ट मध्ये मी बऱ्याच योजना याच्या रिलेटेड सांगितल्या. तर होप करतो की आपल्या जर आवड असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.